नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. किसान प्रदर्शनला गेल्या 7 वर्षापासून आपण चिपको ब्रँड पाहतोय. तर आज सगळ्यांची उत्सुकता होती की ही चिपको ब्रँड काय आहे आणि ह्याची सुरुवात कशी झाली किंवा हा चिपको ब्रँड काय काम करतो. तर आपला हा नवीन पॉडकास्टचा एक व्हिडिओ आहे आणि ह्याच्यामध्ये आपण सगळे उत्तरं जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात. तर मला चिपको कंपनीचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत सुनील गायकवाड यांना प्रश्न विचारायचे की सर, आम्हाला ह्याच्याबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता लागली, याबद्दल तुम्ही 2 शब्द बोलावं. तर आज खरं तर ब्रँड सगळेजण ओळखतात. चिपको ब्रँड किसानला आल्यानंतर सगळ्यांचा आवडता ब्रँड आहे. तसं आम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग आणि सेंद्रिय शेतीसाठी मोलाचं कार्य आपण करतो. पण ह्याच्यामध्ये सुरुवात करताना आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की आपण ह्या प्रकारची कंपनी किंवा हे उभं करू शकतो. जो कन्सेप्ट आहे खरा चिपको मागचा, मी तर तसा मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगची नोकरी करत करत माझं आपलं आयुष्य चालू होतं निवांत. पण शेतीमध्ये म्हणजे माझी आई आहे आणि आमची शेती आहे, त्या शेतामध्ये आम्ही काही भाजी लावत असायचो. भाजी आणून दुकानामध्ये विकणं हे आमचं रोजचं आईचं आणि वडिलांचं काम असायचं की शेतामध्ये भाजी लावायची आणि तीच भाजी दुकानात आणून विकायची. मी तर नोकरीला आहे आणि मग एक दिवस असं झालं की त्या शेतातल्या भाजीमध्ये किडे दिसायला लागले, चिलटं दिसायला लागली तिला. मग त्याच्यानंतर तिने सांगितलं की असं सारे शेतात जरा चिलटं होता, ते मला एक पिवळ्या रंगाचा कागद दे, त्याला तू ग्रीस काहीतरी लावून दे, जो मी शेतात नेऊन लावते आणि त्याच्यामुळं ती चिलटं त्याला चिटकतील. आणि छोटा कन्सेप्ट होता, मला वाटलं काहीतरी असेल करून देऊ आपण, म्हणून पिवळा कागद तिने दिला होता आणून त्याच्यावरती ग्रीस लावून फक्त काडीला चिटकून द्यायचं काम मी केलं होतं. आणि ते लावल्यानंतर 2 दिवसानंतर तिने सांगितलं की त्याला चिलटं खूप चिटकली, पण झालं असं की ते वाऱ्याने उडून गेलं. तर मग चिलटं चिटकली हे माझ्यासाठी नवीनच गोष्ट होती की अरे चिलटं शेतामधले चिटकू शकतात. जुन्या काळात जसं तिने विचार केला तर त्याप्रमाणे बल्बच्या खाली कागद लावल्यानंतर त्याला बुडवून त्याला चिलटं चिटकायची, पण शेतातले पण किडे येऊन चिटकू शकतात. त्याच्यावर आम्ही विचार केला आणि मग ट्रायल घ्यायला सुरुवात केली की चला आपण काहीतरी गम मागू, प्लॅस्टिकच्या कागदाला चिटकू आणि तो चिटकून आपण परत शेतामध्ये लावून पाहिलं तर त्याला चांगली लाईफ भेटली. तो कमीत कमी 10-15 दिवस चालला आणि बरेचसे किडे येऊन त्याला चिटकताना दिसले. माझ्यासाठी हे नवीन होतं कारण मी मेकॅनिकल इंजिनियर आणि हे सगळं एंटोमॉलॉजी किंवा ॲग्रिकॉस लोकांचं काम आहे. आणि त्यातूनच मला उद्योगाची आयडिया सुचली की यार आपण ह्याच्यात काहीतरी नवीन गोष्ट चालू करू शकतो. म्हणून मग आम्ही म्हटलं की आता ह्या प्रोडक्टचं काहीतरी नाव पण ठेवलं पाहिजे. तर त्या प्रोडक्टला आपण जर गम लावून जर देतोय आणि ह्याचं कामच आहे की हे किड्यांना आल्यानंतर चिटकवते, तर आपण चिपको हे नाव ह्याला नक्कीच ठेवू शकतो. मग तिथूनच आमच्या कंपनी सुरुवात झाली. आम्ही चिपको नाव देऊन पहिला प्रोडक्ट बनवला आणि माझं त्या प्रोडक्टची सुरुवात किंवा पहिलं कस्टमर हे माझी आईच होती. तर आपण तिच्याकडून जाणून घेऊयात की तिचा काय अनुभव होता त्यावेळेस. बोलतो. माझा अनुभव असा होता, मी एक शेतकरी होते आणि एक विक्री करणारे भाजीचं दुकान छोटंसं स्टॉल होता. पण हा विचार केला की शेतामध्ये जी किडी येते ते सगळा माल खाते, त्यासाठी काय करायचं हा एक विचार करून साधं एक पिवळा कलरचा पेपर घेतला. त्या पेपराला गिरणीमधून ग्रीस आणून तो लावून त्याचा प्रयत्न करून पाहिला आणि मुलाला सांगितलं की हे जर करून पाहिलं, जसे लाईटच्या खाली बल्बाखाली जे किडे येऊन फिरतात त्यासाठी आपण तेलातला कागद लावतो, त्याला किडे चिकटतात, तसं शेतामध्ये बी तुडतुडे, मावा हे सगळे किडे त्या पेपरला चिकटले. आणि तिथून पुढे मुलांनी हा विचार करून एवढी मोठी कंपनी टाकली. आज त्यांची कंपनी खूप देशभरात सगळीकडे नाव मोठं आहे चिपको कंपनीचं आणि मुलं ह्यामध्ये खूप हुशार होऊन मोठे कंपनीचं नाव केलेलं आहे. त्यासाठी मुलांना आमचा खूप आशीर्वाद आहे आणि त्यांच्या पाठीमागं असेच उभे राहणार आहेत आम्ही दोघं बी. आणि काय बोलायचं आहे का, आज कंपनी एवढी मोठी झाली, कंपनी बाहेरच्या देशापर्यंत माल आपली विकती. तुम्हाला ह्याच्या पाठीमागं काय वाटतं एक 8 वर्षाच्या प्रवासामध्ये? असं कधी वाटलं नाही की माझी मुलं एवढी मोठी होतात, मुलगी सून आणि मुलगा एवढे देशभर फिरतील, कधी स्वप्नसुद्धा नव्हतं वाटलं. पण माझ्या छोट्याशा कागदामुळं माझी मुलं एवढं मोठं प्रोजेक्ट बनवतील, जगभर कंपनी टाकतील, छोट्या छोट्या व्यवसायामधून एवढे मोठे भरारी घेतील. मला वाटलं, मला खूप अभिमान आहे माझ्या मुलांचा आणि ह्यांनी असेच नेहमी पुढं चालावं. त्यांच्या पाठीशी आम्ही दोघं बी उभा आहेत. शेती बी करतो, व्यवसाय बी केला आणि त्यांच्या पाठीशी उभे राहिल्यामुळं त्यांना बी आमचा अभिमान आहे की आईवडील शेतकरी असल्यामुळं ते पुढं चालत राहतात.
याची सुरुवात करताना यांचे म्हणजे काय कुठलं शॉप कुठं घेतलं होतं का घरून करत होते काय याच्याबद्दल काय सांगाल? सुरुवातीला आम्ही छोटंसं घरातच सुरुवात केली. एक 2 BHK फ्लॅटमध्ये सुरुवात केली. नंतर एक छोटंसं शॉप घेतलं 10 बाय 10चं. तिथं चांगलं मार्केट आल्यामुळं परत 10-15 शॉप घेतले आणि सुरुवातीला भाड्याच्याच रूममध्ये केलं. आता ह्या 3 वर्षामध्ये स्वतःची खूप मोठी कंपनी टाकली. मुलांनी एका 5 गुंठ्यामध्ये कंपनी टाकलेली आहे आणि भरपूर प्रोजेक्ट अमेझॉनवर बी जातात, कंपनीवाले बी नेतात, शेतकरी बी नेतात. आणि शेतकऱ्यांचं कसं आहे, किडीपासून संरक्षण कोणतंही केमिकल न वापरता हे आपले प्रोजेक्ट वापरल्यामुळं त्यांचा बी फायदा आहे आणि आपल्याला बी सेंद्रिय शेतीचे प्रोजेक्ट खायला मिळतात. हे एक शेतकऱ्यांसाठी आणि आपल्या सामान्य माणसासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो पहा, कुठल्याही नवीन उद्योगाची सुरुवात करत असताना त्याला कुठल्या मोठे शॉप घ्यायची गरज नाही किंवा तुम्ही बडा देखावा करायची गरज नाही. तर सुरुवात करायची म्हटलं, तुमच्याकडे जर एक कुठली आयडिया असेल तर त्याची सुरुवात तुम्ही कुठेही करू शकता. याचं एक उदाहरण आईंनी आता समोर सांगितलं की यांची सुरुवात स्टार्टिंगला सुरतपासून यांच्या फ्लॅटपासून झाली किंवा जे काही त्यांचं उत्पादन होतं त्यांनी त्यांची सुरुवात त्यांच्याकडे आहे असणाऱ्या त्याच जागेपासून केली. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला देखील अशी कुठली आयडिया सुचत असेल, काय करायची इच्छा असेल, त्यासाठी तुम्हाला कुठलंही मोठं शॉप वगैरे घ्यायची गरज नाही. जेवढं तुम्ही 2 पैसे वाचवायचा प्रयत्न करसाल, सुरुवात प्रत्येकाची ही शून्यातनं असते आणि असाच हा शून्यातला हा प्रवास. अजून तुम्हाला काय बोलायचं आहे? एका शून्यातून एवढं मोठं होणं, त्याला पण माणसाचं धैर्य लागतं, कष्ट लागतात. मागं हरायचं नाही कोणत्याही गोष्टीला, पुढं चालत राहायचं. जसा खड्डा येतो, पाणी नदी असते ती खड्डा बुजून पुढं चालते, तसं माणसाचं पण जीवन असंच असतं की आपण कसं आहे की छोट्या व्यवसायातून मोठा व्यवसाय करू शकतो. एकदम अचानक मोठी झेप नाही घ्यायची. अगदी बरोबर. छोट्या छोट्या व्यवसायातून आपण मोठे कधी बी होतो. आई आमच्या कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा बोलतात, मला असं वाटत नाही, असं वाटतं की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही खूप आमच्या घरातला वागता आम्ही कधी बोलका केलाच नाही आणि बोलका करावं असं वाटलं नाही. आणि हेच असतं कुठेतरी एक मनात की आपण आपल्या आईवडिलांसमोर जास्त व्यक्त होत नाही आणि हे कुठेतरी कमी पडते. त्याच्यामुळे कसं होतं की आपण जितकं आपल्या मित्रमैत्रिणींसोबत व्यक्त होतो तेवढं आपल्या आईवडिलांसमोर व्यक्त होत नाही. आणि आज कुठेतरी कंपनीचा प्रवास इतका असा पुढं चालला, त्यावेळेस असं वाटलं की आज आपण ह्या ठिकाणी आईच्या पण काय भावना आहेत त्या जाणून घेतल्या पाहिजे. सुनील सरांना 2 शब्द बोलायचे, आपण काय बोलतात ऐकूयात. आईने जे सांगायचं ते सांगितलंच. आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट मला हीच वाटली की मला माहीत नव्हतं की मी पुढं काय करेल. मी मेकॅनिकलमध्ये असल्यामुळे मी CNC मशिनिंग आणि ह्याच्यामध्ये चांगला अनुभव आहे, पण मी शोधत होतो की नवीन काय करू शकतो का आपण. पण त्या गोष्टीला मला कुठं नवीन काय मार्ग सापडत नव्हता. मार्ग नेहमी एक तर माती देऊ शकते किंवा आई देऊ शकते, तर त्याच्याप्रमाणेच आईनीच ह्या गोष्टीची सुरुवात करून दिली. आपलं काम एवढंच असतं की एकदा तुमच्या हातामध्ये काहीतरी लिंक जर लागली, तुम्हाला जर एखादा चांगली नवीन कल्पना सुचलेली आहे ना, त्या कल्पनेला तुम्ही प्रत्यक्षात आणण्याची पहिली जोड द्या. 100 कल्पना घेऊन बसू नका. लोक काय करतात की एका वेळेस 100 कल्पना करतात आणि कृतीत मात्र एक सुद्धा आणत नाही. म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे की 100 गुणिले 1 जर केलं तर त्याचं उत्तर 100 येतं आणि तुम्ही 100 गुणिले 0 जर केलं ना तर त्याचं उत्तर 0 आहे. थोडक्यात 100 कल्पना आहेत, कृतीमध्ये एक पण आणली नाही तर तुमचं काहीच होणार नाही आहे. तुम्ही 100 पैकी एकाच कल्पनेवरती का विचार करा, त्याच्यावरती एक्झिक्युशन चालू करा आणि जर तुम्ही ते इम्प्लिमेंट केलं तर तुमचं उत्तर 100 येणार आहे. म्हणजे 100% तुमचं काम होणार ह्याची खात्री आहेच. तर दुसरं होतं की जसं सांगितलं की सुरुवात करण्यासाठी काय मोठ्या खर्चाची गरज नाही आहे. सुरुवात करण्यासाठी लोक विचार करतात माझ्याकडे मोठी कंपनी असावी, कामगार असावेत. काही नाही, तुमचे जे रिसोर्सेस आहेत ना. आमची सुरुवात जी होती बेडरूममधल्या पहिल्या छोट्या टेबल बसून होती. छोटासा हीटर आणला होता आम्ही 50 रुपयाचा आणि बाकी उंदराला लागलेला जो पॅडचा गम असतो तो गम वापरूनच आम्ही काम चालू केलं होतं. तर हे काम खूप छोटं होतं, पण कधी छोट्या कामाला आम्ही विचार नाही केला की काम छोटं आहे का मोठं आहे. प्रत्येक कामाला आपण तेवढंच जर व्यवस्थित मनापासून काम केलं आणि जर जिद्द ठेवली तर नक्कीच आपण एखाद्या छोट्या कल्पनेचं व्यवसायामध्ये चांगल्या रूपांतर करू शकतो. नुसता व्यवसाय चालू करणं ह्याच्या मागचा हेतू पैसे कमवणे हा एकमेव नसतो. पैसा त्याचा बाय प्रोडक्ट येतो, पण त्या व्यवसायामुळं एकंदरीत बॅकएंडला काम करणाऱ्या कितीतरी लोकांना रोजगार मिळत असतो. म्हणजे मी बऱ्याचदा हाच विचार करतो की आपण रोजगार निर्माण केला तर ह्याच्यासोबत डायरेक्ट जे संबंधात येतात त्या लोकांना रोजगार तर मिळतो. जे आपले एम्प्लॉय असतील त्यांना त्यांची सॅलरी मिळते, त्यांचं जीवनमान सुधारतं. पण सोबत आपले जे सप्लायर असतात
सप्लायरची जे काही कामगार आहेत त्यांना सुद्धा आपल्याकडून काहीतरी प्रमाणामध्ये आपला शेअर असतोच. टेम्पोचे ड्रायव्हर किंवा सफाई कर्मचारी किंवा कुरिअरवाले मुलं, ह्या सर्वांना आपण रोजगार निर्माण करतो. आपल्याला देशसेवा करण्यासाठी काही प्रत्येक वेळेस बॉर्डरलाच जायची गरज नाही आहे. एक उद्योजक बनून सुद्धा तुम्ही देशसेवक चांगल्या प्रतीचे होऊ शकता. फक्त पाठीशी मोठ्यांचा हात असणं खूप गरजेचं आहे. जरी किती तुम्ही मोठे बिझनेसमॅन झाले तरी मला वाटतं की मातीशी नाळ कधी जोडलेलीच असली पाहिजे. मातीशी नाळ जोडून ठेवली तर मला नाही वाटत की तुम्ही कितीही मोठे झाले तरी तुम्हाला अडचण येईल. तर कसा होता चिपकूचा प्रवास तुम्ही ऐकलाच आत्ताच. आणि नक्की तुम्ही हा व्हिडिओ पाहून कमेंट करा. आणि ज्यांना कोणाला अशा काही आयडिया सुचत असेल परंतु काही मार्गदर्शन कमी पडत असेल तर नक्की आम्हाला कमेंट रूपी तुम्ही मेसेज करा. नक्की आम्ही सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. कसा वाटला पॉडकास्ट सांगायला विसरू नका. धन्यवाद. सर्वांना धन्यवाद.